आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी व मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यासाठी संगमनेरवरून मुस्लिम मावळा जो आहे तो मुंबईच्या दिशेने आलेला आहे। नेमकं रेल्वेचा प्रवास करून या ठिकाणी तो आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर त्यांनी या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये एक पोस्टर लावलेलं आहे, जनतेच्या मताची चोरी करणारा खरे देशद्रोही अशाचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विशेषतः या पोस्टरवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ट्रेनचा प्रवास करून हा मावळा जो आहे हा मुंबईच्या दिशेने आलेले आहेत। नेमका या मावळ्याच्या काय भावना आहेत आणि या मोर्चामध्ये सहभाग होण्यासाठी काय नेमकं प्रामुख्य कारण आहे आणि का आलेले आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तेच आहेत। तुम्ही नेमके कुठून आलेले आहेत, कधी निघालेले आहेत आणि मोर्चासाठी नेमकं तुमच्या काय भावना आहेत? मी संगमनेर शहर जिल्हा अहिल्यानगरवरून आलो। काल मनसे पक्षप्रमुख आदरणीय राज ठाकरे साहेबांनी आदेश दिला होता का मी स्वतः लोकलनी येणार आहे। तर आज मी नाशिक इथून कसाऱ्याला आलो, कसाऱ्यावरून लोकल धरली आणि लोकलनी एकटा प्रवास करत इकडे आलेलो आहे CSTवर। तर आज भूमिका एवढीच आहे, आज जे देशभरात आणि महाराष्ट्रात आणि राज्यभरात जे चालू आहे वोट चोरीचा मुद्दा, तर हा वोट चोरीचा मुद्दा एवढंच आहे का ये भारत जलाव पार्टी आणि मिंदे गटांनी जे चोऱ्या माऱ्या करून आमचा पक्ष फोडला, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून त्यांना सोडण्यात आलं, आमचं चिन्ह चोरलं, आमचं पक्षाचं नाव चोरला, आमचे सगळे हायजॅक केल्यानंतर ये लोकांनी आज जे आमचा अधिकार असलेला वोटिंगचा अधिकार ते सुद्धा हे चोरायला निघाले। तो आज सर्वसामान्य माणूस एक ठिकाणी बसू शकत नाही। ही सभा महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशभराचे काने कोपऱ्यात बी असती तर तिकडे जाऊन माझ्या अधिकाराकरता मी लढालो असतो। कारण पाहिलं गेलं तर जो पोस्टर लटकवला गळ्यामध्ये घातलेला आहे, या पोस्टरवरती आपण पाहिलं गळ्यामध्ये साखळी मुस्लिम मावळा, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, जनतेचं मतचोरी असं मेसेज देखील दिलेलं आहे। काय नेमकं हे पोस्टरच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवू? मी लोकांना हेच दाखवीन, मायबाप जनताला एवढीच विनंती करीन का तुम्ही ये पोस्टरचं ना माध्यमातून आहे ना तुम्ही एक वस्तू समजून घ्या, देशातला कोणता समाज चुकीचं नाही। हे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात, यांचे केलेले चोऱ्या ये लपव्या करतात, हिंदू मुस्लिम करतात। खरेचे देशातले देशद्रोही हेच लोक आहे। तुम्ही यांना ओळखा, पहिले तुमचे मतदार याद्या चेक करा। एक व्यक्तीचं नाव जिकडे मुंबईला येतोय त्याचा सरनेम चेंज करून पुण्याला येतोय। एक घराची नोंद 4 लोकांची असती, तिकडे 80 ते 90 लोकांची ना नोंद करण्यात आली। हे मुंबई शहरातले महानगरपालिकाचे आयोग त्यांचे स्वतःच्या बंगल्यावर 550 मताची नोंद निघती, म्हणजे काय सुलभ शौचालयामध्ये बसलेला माणूस टॉयलेटला त्याचा पत्ता निघतो, किती निर्लज्जाची गोष्ट आहे। तर हे मुद्दा सर्वसामान्य मायबाप जनतांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। नाही तर हे लोक आहे ना आपल्या हातात कटोरा आणून भिका मागायला लावतील आणि नंतर हेच हिंदू मुस्लिम करत बसतील। आता तुम्ही कुठे जाणार आहात, कशा प्रकारे सभा घेऊन? कारण विरोधी तर म्हणतात की हे स्टंट आहे। अरे साहेब, ते तर स्टंटच सांगणार आहे। त्यांनी आमच्या पक्षाचे चोऱ्या केले, आमचे चिन्हाचे चोऱ्या केले, आमचे नावाचे चोऱ्या केले, ते बी त्यांना स्टंटच दिसत होता। पण देशातले आणि महाराष्ट्राचे जनताला हे कळून चुकलेलं आहे खरा गद्दार कोण आहे। आता शेतातले मातीतले आतापर्यंत ना चिखल सुद्धा सुकलेले नाही। हे लोकांनी थट्टा मारले। काल मी सामना पेपरमध्ये पाहिलं, 2 रुपये आणि 5 रुपये आणि 21 रुपयाचे नावाखाली निधी देऊ राहिले। शेतकऱ्यांनी किती जीव द्यायचा आता? एकंदरीत पाहायला गेलं तर या मोर्चासाठी जे कार्यकर्ते ते आक्रमक झालेले आहेत। आपण पाहू शकता मुस्लिम मावळा या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये पोस्टर घेऊन कुठेतरी मतचोरीच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडत या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव